घन निळा लडिवाळा झुलवू नको हिंदोळा रे झुलवू नको हिंदोळा हिंदोळा झुलवू नको हिंदोळा घन निळा घन निळा घन निळा घन निळा घन निळा लडिवाळा झुलवू नको रे झुलवू नको हिंदोळा. माणिक वर्मा महाराष्ट्राच्या लाडक्या गायिका. या महान गायिकेला प्रेक्षकांचे अपार प्रेम लाभले. खयाल, ठुमरी, नाट्यसंगीत, गझल, अभंग या सर्व गाण्यांमध्ये माणिकताईंनी सर्व प्रेक्षकांना रमवले. लोकांना भरभरून आनंद दिला. सर्व प्रेक्षकांना माणिकबाई आपल्याच वाटायच्या. हेच त्यांचं गाण्याचं खरं यश आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा मन माझे केशवा मन माझे केशवा कावाना घे अमृताहुनी गोड नाम तुझे. माणिक वर्मा पूर्वाश्रमीच्या माणिक दादरकर. त्यांचा जन्म 16 मे 1926 रोजी पुण्यात झाला. संगीताचा वारसा हा त्यांच्या आईकडून त्यांच्याकडे आला. त्यांच्या आईचे नाव होते हिराबाई दादरकर. हिंदुस्थानी संगीत आणि सुगम संगीत या संगीत प्रकारात गायन करणाऱ्या माणिकबाई यांचे गाण्याचे शिक्षण वयाच्या 7व्या वर्षी आप्पा भोपेंकडे सुरू झाले. त्यानंतर सुरेश बाबू माने, जगन्नाथ भाऊ पुरोहित, भोलानाथ भट यांच्याकडे त्यांचे सांगीतिक शिक्षण झाले. विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभु आले मंदिरी आले प्रभु आले मंदिरी. माणिकबाईंचा विवाह अमर वर्मा यांच्याशी झाला आणि त्या माणिक दादरकरच्या
माणिक वर्मा झाल्यात. माणिकबाईंच्या गाण्यात अनेक घराण्यांचा मिलाप बघावयास मिळतो. स्वभावाने अत्यंत सरळ आणि सुशील असलेल्या माणिकबाईंनी आपला संसार सांभाळता सांभाळता संगीताच्या अभ्यासात कधीही कसूर ठेवली नाही. माणिकबाईंनी अनेक मैफिली गाजवल्या. बडा खयाल आणि छोटा खयाल यानंतर ठुमरी, भजन असे त्यांचे मैफिलीचे स्वरूप होते. लाविते मी निरांजन तुळशीच्या पायापाशी, भाग्य घेऊन या आली आज धनत्रयोदशी. आली दिवाळी दिवाळी पहाटेच्या त्या अंघोळी, घरोघरी जागविते माय मुले झोपलेली. घरोघरी दीप ज्योती वरसाचा मोठा सण, क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण. माणिकबाईंना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि भारत सरकारकडून 1974 साली पद्मश्री हा अत्यंत मानाचा पुरस्कार प्राप्त झाला. माणिकबाईंनी मराठी रसिकांना त्यांच्या गाण्यांनी समृद्ध केले. त्यांनी गायलेली मराठी गाणी प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतात. त्यांनी गायलेली जवळजवळ सगळीच गाणी रसिकांना भावली. सावळाचा रंग तुझा, सावळ्या हरीचे, हसले मनी चांदणे असे कितीतरी गाणी आजही आपल्याला वेगळ्या भावविश्वात घेऊन जातात. आणि दिवाळीच्या दिवशी तुझी आठवण येते, लाविते मी निरांजन. ही अशी महान गायिका आपणास 10 नोव्हेंबर 1996 आपणास जरी सोडून गेली तरी त्यांच्या गाण्याच्या रूपाने त्या सतत आपणाबरोबरच आहेत.